नमस्कार विद्यार्थ्यांनो, चॅप्टर नंबर 9 फायनल अकाउंट्स ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्न या चॅप्टरमध्ये फायनल अकाउंट्समध्ये समाविष्ट होणारे जे 3 अकाउंट्स आहेत, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट यांचा अर्थ आणि फॉर्मॅट आज आपण अभ्यासणार आहोत. सुरुवात करूया ट्रेडिंग अकाउंटने. ट्रेडिंग अकाउंट हा एक नॉमिनल अकाउंट असतो. या ट्रेडिंग अकाउंटमध्ये गुड्सशी संबंधित असणारे अकाउंट्स तसेच डायरेक्ट एक्सपेन्सेस यांचा समाविष्ट होतो. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला गुड्सशी संबंधित असणारे पहिले 3 अकाउंट पहा. पहिला अकाउंट ओपनिंग स्टॉक आहे. दुसरा परचेस. त्या परचेसमधून परचेस रिटर्न हा अकाउंट किंवा रिटर्न आउटवर्ड लेस केला जातो. तर गुड्सशी संबंधित असणारे इतर अकाउंट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आहेत. यामध्ये पहिला अकाउंट बाय सेल्स आहे. त्यामधून सेल्स रिटर्न किंवा रिटर्न इनवर्ड लेस केला जातो. त्याखाली गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, गुड्स टेकन बाय प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज, क्लोजिंग स्टॉक यासारखे गुड्सशी संबंधित असणारे अकाउंट्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतात. तर आता या ट्रेडिंग अकाउंटमधील डायरेक्ट एक्सपेन्सेसबद्दल माहिती घेऊया. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे असे एक्सपेन्सेस, त्याची व्याख्या अशी केली जाते: डायरेक्ट एक्सपेन्सेस आर द एक्सपेन्सेस विच आर इन्कर्ड फॉर परचेस ऑफ गुड्स ऑर प्रोडक्शन ऑफ गुड्स. म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे असे खर्च जे कच्च्या मालाची खरेदी करण्यासाठी किंवा कच्च्या मालाचे पक्क्या मालामध्ये रूपांतर करण्यासाठी म्हणजेच मालाचं उत्पादन करण्यासाठी जे खर्च केलं जातं त्यांना डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतात. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येणारे डायरेक्ट एक्सपेन्सेसचे उदाहरण ते म्हणजे तुम्ही पाहू शकता फॉर्मॅटमध्ये डेबिट साईडला फ्रेट अँड कॅरेज इनवर्ड, कस्टम ड्युटी, वेजेस, कोल, गॅस, फ्युअल, रॉयल्टीज हे सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे फॅक्टरीशी संबंधित असणारे एक्सपेन्सेस असं देखील आपण म्हणू शकतो. हा जो ट्रेडिंग अकाउंट असतो, हा ट्रेडिंग अकाउंट तयार करण्याचा मुख्य उद्दिष्ट असतो ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस फाइंड आउट करणे. व्यवसायामध्ये ग्रॉस प्रॉफिट किती झाला किंवा ग्रॉस लॉस काय आहे हे शोधण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट तयार केलं जातं. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बॅलन्सला ग्रॉस लॉस म्हणतात, तर क्रेडिट बॅलन्सला ग्रॉस प्रॉफिट म्हणतात. पण लिहित असताना डेबिट बॅलन्स क्रेडिट साईडला लिहितात ग्रॉस लॉस म्हणून आणि क्रेडिट बॅलन्स डेबिट साईडला लिहितात ग्रॉस प्रॉफिट म्हणून. यानंतर दुसरा अकाउंट पाहूया, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट खूप महत्त्वाचा अकाउंट असतो फायनल अकाउंटमध्ये. फायनल अकाउंटमधील हा जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे तो देखील एक नॉमिनल अकाउंटच आहे. या नॉमिनल अकाउंटच्या रूलप्रमाणे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि क्रेडिट ऑल इन्कम्स, प्रॉफिट्स अँड गेन्स हा रूल हा अकाउंट फॉलो करतो. म्हणजे या अकाउंटच्या डेबिट साईडला सगळे एक्सपेन्सेस असतात, तर या अकाउंटच्या क्रेडिट साईडला सगळे इन्कम्स असतात. पण हे जे एक्सपेन्सेस किंवा इन्कम्स असतात ते इनडायरेक्ट स्वरूपाचे असतात. म्हणजे अशा प्रकारचे जे खर्च असतात ते खर्च वस्तूच्या विक्रीशी संबंधित असतात किंवा माल तयार झाल्यानंतर ती वस्तू विकण्यासाठी जे काही खर्च करावे लागतात त्यांना इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतात. किंवा आपण असंही म्हणू शकतो जे एक्सपेन्सेस
त्या संस्थेच्या कार्यालयामध्ये होत असतात अशा प्रकारच्या एक्सपेन्सेसना आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो. हे ऑफिसचे एक्सपेन्सेस असतात किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्वरूपाचे एक्सपेन्सेस असतात किंवा फायनान्शियल स्वरूपाचे एक्सपेन्सेस असतात. मग हे एक्सपेन्सेस कोणते ते आपण पाहूया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पहिला अकाउंट सॅलरी अँड वेजेस, दुसरा रेंट, रेट्स अँड टॅक्सेस, इन्शुरन्स, बँक चार्जेस, डिस्काउंट, ऑडिट फीज, असेटवरचा डिप्रिसिएशन, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, ॲडव्हर्टाइजमेंट, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, इंटरेस्ट, लॉस बाय फायर, लॉस बाय थीफ, पॅकिंग एक्सपेन्सेस, कमिशन, बॅड डेट्स किंवा RDD हे सर्व इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येतात. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणारे इनडायरेक्ट इन्कम म्हणजे रेंट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट किंवा इंटरेस्ट ऑन डिपॉझिट यासारखे मिसलेनियस इन्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची सुरुवात ट्रेडिंग अकाउंटमध्ये जो ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस येतो ते ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या सुरुवातीला डेबिटला आणि क्रेडिटला ब्राउट डाऊन करून येतो. जर ट्रेडिंग अकाउंटमध्ये ग्रॉस प्रॉफिट आला तर तो ग्रॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ब्राउट डाऊन करायचा. त्याच पद्धतीनं ट्रेडिंग अकाउंटमध्ये ग्रॉस लॉस आला तर तो ग्रॉस लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ब्राउट डाऊन करायचा. ज्या पद्धतीने ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस काढण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट आपण तयार करतो तसेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करण्याचा मुख्य उद्दिष्ट असतो नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस कॅल्क्युलेट करणं. डेबिट बॅलन्सला नेट लॉस म्हणतात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बॅलन्सला नेट लॉस म्हणतात. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बॅलन्सला नेट प्रॉफिट म्हणतात. परंतु लिहिताना प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट बॅलन्स ज्याला आपण नेट लॉस म्हणतो तो क्रेडिट साईडला लिहायचा असतो. त्याच पद्धतीनं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बॅलन्सला ज्याला आपण नेट प्रॉफिट म्हणतो तो लिहिताना प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिला जातो. या पद्धतीने प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला तयार करायचा असतो. यानंतर तिसरा महत्त्वाचा तो म्हणजे बॅलन्स शीट. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे अकाउंट आहेत परंतु बॅलन्स शीट हा अकाउंट नाही. बॅलन्स शीट हा एक स्टेटमेंट असतो. म्हणून ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटप्रमाणे या बॅलन्स शीटला डेबिट किंवा क्रेडिट नावाची बाजू नसते तर त्याला लायबिलिटीज आणि असेट्स नावाचे बाजू असतात. बॅलन्स शीटची व्याख्या अशी केली जाते बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट शोईंग फायनान्शियल पोझिशन ऑफ अ बिझनेस. म्हणजे बॅलन्स शीट असा हा पत्रक आहे जो व्यावसायिक संस्थेची फायनान्शियल पोझिशन दाखविते, आर्थिक परिस्थिती दाखविते. म्हणजे त्या संस्थेमध्ये किती असेट्स आहेत आणि किती लायबिलिटीज आहेत हे दर्शविणारा पत्रक म्हणजे बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या डाव्या साईडला लायबिलिटी साईड असे म्हणतात तर या बॅलन्स शीटच्या उजव्या साईडला असेट साईड असं म्हटलं जातं. मग या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आणि असेट साईडला फक्त रिअल अकाउंट आणि पर्सनल अकाउंटच येतात. याच्यामध्ये नॉमिनल अकाउंटचा समाविष्ट होत नाही. मग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला असणारी बाजू त्यामध्ये सुरुवातीला प्रोप्रायटरचं कॅपिटल घेतात. यामध्ये नेट प्रॉफिट, इंटरेस्ट ऑन कॅपिटलसारखे अकाउंट्स ॲड होतात. तर ड्रॉविंग, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग, नेट लॉस सारखे अकाउंट लेस करायचे असतात. त्याखाली बँक लोन, बँक ओव्हरड्राफ्ट, सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल किंवा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस तसेच ॲडव्हान्स्ड किंवा प्री रिसिव्ड इन्कम बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला रेकॉर्ड केलं जातं. तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला सगळे असेट्स येतात. फिक्स्ड असेट्स असेल किंवा करंट असेट्स असेल. काही वेळेला इनटँजेबल असेट्स पण असतात. त्याचे उदाहरण पहा. सुरुवातीला करंट असेट, कॅश इन हँड,
कॅश ॲट बँक, बिल्स रिसिवेबल, सन्ड्री डेटर्स हे करंट असेट आहेत. तर गुडविल हा इनटँजेबल असेट आहे. त्याच्याशिवाय काही फिक्स्ड असेट्स पण येतात, जसे फर्निचर, प्लांट अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग. याशिवाय आणखी काही अकाउंट आहेत ज्यांचा समावेश या असेट साईडला येतो, तो म्हणजे प्रीपेड एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्कम आणि क्लोजिंग स्टॉक. या पद्धतीने तुम्हाला फायनल अकाउंटमध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करावा लागतो. मग हे तयार करण्यासाठी प्रॉब्लेममध्ये आपल्याला 2 गोष्टी देतात. एक असतो ट्रायल बॅलन्स आणि दुसरा असतो ॲडिशनल इन्फॉर्मेशन. ट्रायल बॅलन्समध्ये वेगवेगळ्या अकाउंटचे डेबिट बॅलन्स किंवा क्रेडिट बॅलन्स दिलेले असतात. मग ते अकाउंट्स आपल्याला ट्रेडिंग अकाउंटमध्ये किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये किंवा बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर अगोदर करावा लागतो. जसं ट्रायल बॅलन्समध्ये परचेस हा अकाउंट आला असेल तर तो परचेस अकाउंट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहायचा. जर ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला सॅलरी हा अकाउंट दिला असेल तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचा. आणि समजा ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला कॅपिटल दिलं असेल तर ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवायचा. या पद्धतीनं ट्रायल बॅलन्समधील अकाउंट्स अगोदर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट यांच्यामध्ये ट्रान्सफर करायचे असतात. मग ते ट्रान्सफर केल्यानंतर जे काही ॲडजस्टमेंट असतात त्या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट तुम्हाला रेकॉर्ड करावं लागेल. ॲडजस्टमेंट संबंधित माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. दिलेली माहिती व्यवस्थितपणे ऐका आणि ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तसंच बॅलन्स शीटचे हे जे काही फॉर्मॅट आहेत ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. धन्यवाद.